हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय गुरुकृपा अकाउंट क्लासेस। आज मी तुम्हाला 11th बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीमधलं लेजर 4th लेसन लेजरमधलं इलिस्ट्रेशन 11 इथं आपल्याला काही ट्रान्झॅक्शन दिले तर आपल्याला पास्ट नेसेसरी जर्नल एंट्रीज अँड शो कॅश अकाउंट ओनली ह्याच्या जर्नल एंट्रीज करायच्या आहेत आणि आपल्याला लेजर बनवायचे ते फक्त कॅश अकाउंट, एकच लेजर बनवायचे कॅश अकाउंट। आता इथं आपण आधी जर्नल एंट्रीचं कॉलम करून घेऊया। डेट 2019 इयर आहे, 6 तारीख आहे पहिली। पर्टिक्युलर्स LF। आता इथं जर्नल एंट्री करताना LFचं कॉलम असतं, लेजर फोलिओ, खाते क्रमांक, डेबिट रुपीज क्रेडिट रुपीज। तर कॅश अकाउंट बनवायचं आहे आपल्याला इथं। तर कॅश अकाउंटला डेट, पर्टिक्युलर्स, JF अमाउंट, पर्टिक्युलर JF अमाउंट, JF जर्नल फोलिओ, हा कॉलम जर्नल फोलिओचा असतो, म्हणजे जर्नलच्या पेजवरून आपण इकडं अकाउंट तयार केलं असं त्याचा अर्थ होता। आता आपण आधी जर्नल एंट्रीज पास करून घेऊया। आता इथं पहिलं आहे कॅश बॅलन्स। आता कॅश बॅलन्स दिलाय, मागच्या वर्षीची कॅश बाकी आहे 10,000 रुपये। हे आपल्याला कॅश अकाउंटला ह्याची एंट्री नाही करायची मित्रांनो, जर्नल एंट्री। तर कॅश अकाउंटचा बॅलन्स नेहमी कॅश अकाउंटला डेबिट असतो। तर इथं आपण फर्स्ट लिहूया, 1 तारखेला इथं डेटचा कॉलम आहे, डेट इथं 1 तारखेला कॅश अकाउंटचा बॅलन्स नेहमी मागच्या वर्षीचा बॅलन्स आहे म्हणून टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 10,000 रुपये। कॅशचा बॅलन्स हा नेहमी डेबिटला असतो कारण आपल्याकडे ती कॅश आहे, म्हणजे कॅश कम्स इन म्हणून डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 10,000 रुपये आपल्याकडे कॅश आहे म्हणून अकाउंटला बॅलन्स लिहून घेतला। सेकंड आहे बॉट गुड्स रुपीज 2,500। गुड्स बॉट केलाय म्हणजे काय केलाय, परचेस केलाय, खरेदी केलाय। मग आपण ह्याची 6 तारखेला जर्नलमध्ये एंट्री करून घेऊया। आधी परचेस केलाय म्हणजे परचेस अकाउंट, परचेस हा खर्च आहे नॉमिनलला आणि खर्च कसा असतो, नॉमिनल एक्सपेन्सेस आहे, म्हणजे तो नॉमिनलच्या डेबिटला टू कॅश, म्हणजे आपण कॅशमध्ये माल खरेदी केलाय। मग कॅश काय झाली, कॅश गोज आउट, कॅश गेली। मग परचेस अकाउंट डेबिटला 2,500, खाली कॅश गेली 2,500। नरेशन लिहायचं आहे, बिंग बॉट गुड्स फॉर कॅश किंवा इन कॅश 2,500। आता पुढचं बघा, पुढचं आहे ट्रान्झॅक्शन 7 तारखेचं, रिसिव्ड फ्रॉम सुधीर रुपीज 3,000। आपल्याला कॅश मिळाली आहे किती तारखेला, 7 तारखेला सुधीरकडून। मग का मिळाली आहे, तर आपण त्याला सेल केलं असणार आहे म्हणून त्यांनी आपल्याला कॅश त्याचे दिलेले आहेत। मग कॅश आली आपल्याला, त्यांनी कॅश दिली, मग कॅश कम्स इन, कॅश अकाउंट डेबिट 3,000 टू डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिवर। इथं गिवर कोण आहे, सुधीर, टू सुधीर। आता इथं सेल्स नाही येणार, आपण सेल्सची एंट्री करताना सुधीरच्या नावाने क्रेडिट दाखवलं होतं, पण आता इथं कॅश मिळते आपल्याला म्हणून सुधीर अकाउंट डेबिट। इथं सेल्सचा काही उल्लेख नाही आहे, फक्त कॅश रिसिव्ड झाली आहे सुधीरकडून म्हणून कॅश अकाउंट डेबिट। गिवर कोण आहे, सुधीर, बिंग कॅश रिसिव्ड फ्रॉम सुधीर। आता नेक्स्ट आहे 10 तारीख, 10 तारखेला आहे पेड टू माधुरी रुपीज 2,000। माधुरीला पण आपण पैसे दिले आहेत आपण, म्हणजे कॅश काय झाली आपल्याकडून। इथं फक्त कॅश आली का गेली बघायचं, कॅश गेली आहे म्हणजे कॅश खाली येणार, मग माधुरी कुठे येणार, वर। डेबिट पर्सनल अकाउंट डेबिट द रिसिव्हर, माधुरी इथं रिसिव्हर आहे, माधुरी अकाउंट डेबिट, कॅश गेली आपल्याकडून टू कॅश, आपण तिला कॅश पे केले आहे किती, 2,000 रुपये, 2,000 रुपये, 2,000 रुपये क्रेडिटला लिहायचं, बिंग पेड कॅश टू माधुरी, त्याच्यानंतर 12 तारखेची जर्नल एंट्री करायची आहे। 12 तारखेचं आहे कॅश सेल्स रुपीज 7,000, म्हणजे विक्री केली आहे, सेल केलं आहे कॅशमध्ये। मग कॅश सेल केल्यावर कॅश काय येते म्हणून कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स, सेल्स काय आहे, इन्कम, त्याला क्रेडिट द्यायचं टू सेल्स अकाउंट 7,000
being sold goods in cash किंवा being cash sales एवढं जरी लिहिलं तरी चालतं. आता शेवटची एंट्री आहे मित्रांनो 20 तारखेची. पेड रेंट ₹3,500. रेंट काय आहे? खर्च आहे, एक्सपेन्सेस आहे, म्हणून तो कुठं येणार? नॉमिनलला. 20 तारीख लिहिली डेटच्या ह्याच्यामध्ये. खर्च आहे रेंट. ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस नॉमिनलच्या डेबिटला असतात म्हणून रेंट अकाउंट डेबिट. आणि कॅशमध्ये आपण रेंट दिले, मग कॅश गेली, कॅश गोज आउट, म्हणून कॅशला क्रेडिट दिलं. अमाऊंट आहे 3,500. 3,500 इथं लिहायचं being rent paid for cash. रेंट पेड केलं इन कॅश, कॅशमध्ये. being cash paid for rent किंवा being rent paid in cash. कॅशमध्ये आपण रेंट दिलेला आहे. आता मित्रांनो इथं आपल्याला जर्नल एंट्रीज करून झाल्यात, तर आपल्याला सगळे लेजर बनवायचे नाही आहेत, सगळे अकाउंट बनवायचे नाही आहेत. फक्त आपल्याला काय करायचं आहे? कॅशचं बनवायचं आहे. म्हणून जिथं जिथं कॅश आहे त्याला आपण टिक करून घेऊया. इथं आपल्याला एकच अकाउंट बनवायचं आहे कॅशचं, म्हणून जिथं जिथं कॅश आहे तिथं तिथं आपण टिक करून घेतलं. आता बघा कॅश अकाउंटचं लेजर कसं बनवायचं. आता व्यवस्थित बघा. हाऊ टू पोस्टिंग जर्नल एंट्रीज इनटू द लेजर. कॅश अकाउंटचं लेजर म्हणजेच कॅश अकाउंट बनवायचं आहे. तर पहिली एंट्री बघायची, परचेस अकाउंट डेबिट टू कॅश म्हणजे कॅश कुठं आहे? क्रेडिटला. मग कॅश खाली कॅश अकाउंटचं नाव बघायचं आणि हे कुठं आहे? कॅश लिहिलेलं वरती आहे का खाली आहे? क्रेडिटला आहे, खाली आहे. मग कॅश अकाउंटच्या अकाउंटला जायचं आणि क्रेडिटला वरच्याचं नाव लिहायचं. पुन्हा बघा कॅश अकाउंटच्या क्रेडिटला आहे ना हे खाली, मग कॅश अकाउंटच्या क्रेडिटला जायचं, पण वरच्याचं नाव लिहायचं बाय परचेसेस 2,500. बघा आलो आपण कॅश अकाउंटच्या क्रेडिटला. तारीख आहे 6. बाय परचेसेस अमाऊंट 2,500. कॅश अकाउंटच्या क्रेडिटला आलो आणि वरच्याचं नाव लिहिलं बाय परचेस 2,500. येते लक्षामध्ये. आता दुसरी एंट्री बघा. कॅश आहे डेबिटला, मग कॅश अकाउंटच्या डेबिटला जायचं, पण खालचं नाव काय आहे? सुधीर. मग कॅश अकाउंटच्या डेबिटला टू सुधीर अकाउंट लिहायचं 3,000. कॅश अकाउंटच्या डेबिटला टू सुधीर अकाउंट 3,000. आता पुढची एंट्री आहे कॅश अकाउंटच्या डेबिटला लिहिलं टू सुधीर. आता कॅश इथं क्रेडिटला आहे, मग कॅश अकाउंटच्या क्रेडिटला वरचं नाव लिहायचं आहे बाय माधुरी 2,000. इकडं क्रेडिटला बाय लिहितात, डेबिटला टू हा शब्द लिखतात. बाय माधुरी अमाऊंट होती 2,000. बाय माधुरी 2,000. आता बघा पुढची एंट्री बघा. आता इथं कॅश अकाउंट डेबिटला आहे, म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिटला जायचं, खालचं नाव लिहायचं टू सेल्स अकाउंट 7,000. टू सेल्स अकाउंट 7,000. त्याच्यानंतर पुढची एंट्री आहे शेवटची रेंट अकाउंट. खाली कॅश अकाउंटच्या क्रेडिटला जायचं, नाव वरच्याचं लिहायचं रेंट अकाउंट. कॅश अकाउंटच्या क्रेडिटला जायचं बाय रेंट अकाउंट 3,500. 3,500. आता इथं आपल्या सगळ्या एंट्री ट्रान्सफर करून झालेल्या आहेत मित्रांनो. आता आपण ह्याची टोटल करायची आणि अकाउंट क्लोज करून घ्यायचं. आता कुठली टोटल जास्त आहे ती बघायचं. इकडची टोटल डेबिटची टोटल जास्त आहे 10 आणि 3 13, 13 आणि 7 20,000. जी टोटल जास्त असते ती 2 इकडं लिहून घ्यायची आणि 20,000तनं इकडची टोटल लेस करायची. ही कमी येते. 2 आणि 2 4, 4 5
2 आणि 2 4, 4 आणि 3 7 आणि हे 1000, 8000. मग 20,000तनं 8000 गेले, 12,000 उरतात. ह्याला म्हणायचं 12,000ला नाव द्यायचं बाय बॅलन्स. आता हा मागच्या वर्षीचा नाही आहे, इथं आपण मागच्या वर्षीचं ब्रॉड डाऊन लिहिलता. हा चालू वर्षाचा आहे म्हणून इथं कॅरीड डाऊन सी आणि ऑब्लिक डी कॅरीड डाऊन लिहायचा. हा बॅलन्स पुढच्या वर्षी ब्रॉड डाऊन होणार. मग कुठं डेबिटला हा बॅलन्स पुढच्या वर्षी जाणार ना. आपण ही कॅश आता 12,000 शिल्लक आहे पुढच्या महिन्यात, सॉरी आपण जर पुढच्या शेवटी वर्षाच्या शेवटी बनवत असेल तर पुढच्या वर्षी जाईल, महिन्याच्या शेवटी बनवत असेल तर पुढच्या महिन्यात जाईल. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. आता इथं मार्चचं आहे मग 1 एप्रिल, इथं तारीख येईल 1 एप्रिल. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन, सॉरी 12,000 रुपये. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 12,000 रुपये. अशा प्रकारे मित्रांनो लेजर बनवलं जातं. 11वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत आणि ज्यांना अकाउंट येत नाही, ज्यांना बेसिक शिकायचं आहे, त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.